पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माई मावशी मग ठरवून देणार आहे सर। चल म्हणताय ना माई मावशी फक्त 2 दिवस राहून द्याय सर। तुझ्या बापाशीची पेंड असा ह्या लोकांका वजा झाला आपला। माई मावशी फक्त 2 दिवस राहून दे ना। नाही आत्ताच्या आत्ता जायचा। माई मावशी आता आपल्या ट्रेन नाही मिळतली आणि आपण दोघं खाय जातलाव। वाट गावात थय जा पण ह्यांच्या वाटेक नको। अरे आपण गावातली असो ही मुंबईवाली असत मुंबईवाली। माई मावशी मागा रागावर सांगितले नी मी तुका अख्खा मुंबई फिरवीन। या बाबू मी तुका अख्खा गाव फिरवीन अगदी मांगरापासून ना देवशतापर्यंत जाऊया पण हैसर नको। भरू घे सामान भरू घे। माई गो काय करतस थोडं समजून घे। हा मीच समजून घ्यायचं काय मी बाकीच्यांनी काय बोलायचा। माई केवढं रागतो हे बघ सासर असा माझा ह्याचो तरी थोडा विचार कर। वय भरू केवढा वेळ लागता तुका माई कळत नाही सांगलेला। माई मावशी कानपाट फोडी ना पटकन चल। टाग्या तुझे कपडे काय ते बघून घे हरवले ना तर परत येऊचा नाही लक्षात ठेव। झालो मुंबईचं पाहुणचार चांगलं झालो। माई मावशी आपण रवूया ना सर। आपण अजून मुंबई पण बघूक नाही। आता मी आबांसोबत इलेलंय ना इलय आणि गेलय आताच रवूया ना एक दिवस। नाही बोलले ना तुका कळत नाही सांगितलेला सामान भर जा। घे माई असं वागतात काय सांगून मी या लोकांना थांबव आता। आई मला सांग माझं काही चुकलंय का? नाही ग ती माहीत जरा आगाऊ आहे। पण तुम्ही दोघी काय कमी आहात का? आगाऊपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यात तुम्ही। आई माझ्या मनाला खूप लागलंय गो। ए बाळा मी आहे ना तुझी आई तुझ्या जखमांवर फुंकर घालायला। तू आहेस म्हणून तर चाललंय सगळं। नाही तर दादा बघ गेलाय तिला समजवायला। एकदा तरी म्हणाला का की वर्षा तू नको काळजी करूस मी आहे तुझ्या बरोबर पण नाही। दादा कसला दादा आहे तो मागच्या वेळेला नाही ते आबा आलेले तेव्हा काय केलं त्यांनी काहीच नाही केलं। तो कसला काय करतोय आणि तुम्ही तरी काय करताय? सुनेच्या माहेरची माणसं आली की खूप तुम्हाला बरोबर राघव बिचारा सगळं सांभाळून घेतोय म्हणून बरं आहे। काय चुकतंय हो त्याचं? तू मला सांग हे माझं घर नाहीये? हो आहे ना मग? माझ्या दादाचं घर आहे म्हणजे माझंच घर आहे। माझा हक्क नाहीये का या घरावर? 100% म्हणून काय डोक्यावरती मिराय वाटणार का त्याच्या? या अशा गोष्टींमुळे ना एकही नातेवाईक शिल्लक राहणार नाही। माझ्याप्रमाणे आनंदीची पण माणसं तोडताय तुम्ही। हा इतका गोड टग्या मित्र मिळालाय तिला तो सुद्धा आता सोडून जाणार। भाऊजी येता आम्ही। माय प्लीज असं घाई जाऊ नका। प्लीज थांबा आपण बोलू यावर चर्चा करू। नको भाऊजी कसा आमच्यामुळे उगाच तुमच्या घरातल्यांका त्रास नको। कोण म्हणते आम्हाला त्रास होतोय? पण असं जर का अचानक निघालात ना तर मात्र नक्कीच आम्हाला वाईट वाटेल। हे बघा हवं तर मी स्वतः तुम्हाला सोडायला येतो पण असं निघू नका प्लीज। हौशी कान म्हणजे जाणं कॅन्सल। मग चिंगी इली तर खेळूक मिळतला। हो पण लगेच नाही खेळता येणार कारण चिंगी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार आहे। हौशी खाऊन चला आपण बाहेर जाऊन बोलूया या। भाऊजी तुम्ही म्हणतास ना म्हणून राहतो आम्ही पण जरा तुमच्या बहिणीक। हे बघा माझी बहीण खूप बोलते कधी कधी आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ती 10 गोष्टी बोलते पण त्यातल्या 2च गोष्टी महत्त्वाच्या असतात बाकीच्या गोष्टी विसरून जायच्या। हा कधी कधी लहान मुलीसारखी वागते ती पण आपण वाईट वाटून घेण्यापेक्षा थोडं समजून घ्यावं। चल
असतात ना. हळू हळू. छान आहे सायकल. भाऊजींनी कशा उगीच घ्यायची हो. टग्या, आता दिली ना माझ्या दादानी सायकल, मग जा घेऊन. वर्षा, काय मी काय बोलले? मी नाही कोणाला काही बोलले, मी चांगलंच सांगितलं ना. हो रे, काही नाही बोलली ती. मग हे चला ना जाऊया ना मुंबईत फिरू. कुठे जाताय रे फिरायला? टग्या गेल्या वेळेला आला होता पण काही त्याचं फिरणं झालं नाही. म्हटलं यावेळी आलाय तर त्याला मुंबई फिरायला घेऊन जाऊ. आपण एक काम करूया, आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊया. माई जाऊया ना. नको. मग देवदर्शनात जाऊयात का महालक्ष्मीच्या मंदिरात? नको. बरं मग तूच सांग कुठे जायचं. ते मला ना भाऊजी, बोला बोला. मला ना टांग्यात बसायचंय. दात काढशील ना, दात घशात घालीन चांगले. आनंदी, आम्ही शोले बघितलंय ना बसंतीचं, तेव्हापासून टांग्यात बसीनसा वाटतं. बसंती सारखा असा. हो माई बरोबर आहे. पण टांगा नाही, मी करतो ना अरेंज. ठीक आहे, ठरलं तर मग आपण असं करूया, आपण टांग्यातून मुंबई फिरायला जाऊया. चला, तुम्ही तयार व्हायला घ्या, आपण लगेच निघूया. बर चल. आनंदी, पण मी काय बरे कपडे नाही आणलंय गो. मग माझी साडी नेस. चल तयार होऊयात आपण. हा टग्या. आई, वर्षा, तुम्ही का बसला? तुम्हाला तयार नाही व्हायचं? चला. चल. आम्हाला पण घेऊन जाणार आहेस का? नाही, आम्हाला वाटलं की तू तुझ्या नवीन फॅमिलीला घेऊन जातोयस. मलाही तसंच वाटलं. कधीतरी काही गोष्टी, आनंद शेअर करायला शिका. आनंदीचं कुटुंब आहे, तेही आपल्याला सामावून घ्यायचं आहे ना. आम्हाला काही शेअर बिअर करायचं नाहीये, कळलं? चल गाई, चल. यो बरिया, आज थांबा. ही एक बरिया. आनंदी, खयची साडी नेसू? तुका हवी ती नेस. हा ही बघ, ही पण असा माई. ही बरिया बरिया. आनंदी, अगो चांगल्यो साड्यो आहेत गी तुझे. या कपाटात पण आहेत काय साडी? माई हा? त्याला हात नको लावू. कित्या? काय सोना दडवून ठेवलास की काय? नाही, रमाताईंचो असा आम्ही हात नाही लावत. होय काय? बरं बरं, असू दे. त्यांच्या कशा काय माका, माझी बहीण आहे ना, बहिणीचा तर माझा. तुका जे हवं ते घे. है ना? बरं. हे घे बघ. आनंदी, हे कानातले घालू? बरे वाटते ना? बरं दिसते. भारी आहेत गोये. आनंदी, अगो पण बाहेर फिरूक जाताना माझ्याकडे चपलाच नाही गो. येताना पाय तर तुटली ना माझी. की माई मग माझी घाल. आणि तू काय घालशील? माझ्याकडे आहे दुसरी. सांगतो काय, 2-2 जोड चपलाचे. होय. बरा बाय गो तुझा. माई तुका जे हवं ते घे. असं म्हणत, ही 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 साडी घेऊन जा. जाताना घेऊन जा. बरी वाटत ना? आनंदे, किती मोठ्या मनाचं असंच ग तू. काय गो माई,
बहीण आहेस ना तू माझी. मग हे बघ, माका तुम्हीच सांभाळलं ना आई गेल्यावर. वय तर म्हणूनच तर हक्कान मागतोय. बहिणीकडे नाही तर कोणाकडे मागायचा. तुला हवं ते घे. माई, तुला माहितीये मी पहिल्यांदा मुंबईत आले ना तेव्हा मला तुमची खूप आठवण यायची. म्हणजे पहिल्यांदा काही बघितलं की असं वाटायचं माईला हे किती आवडलं असतं, ताई किती खुश झाली असती, टग्याने हे खाल्लं असतं त्याला किती आवडलं असतं. खूप आठवण यायची. वय काय तुका काय आमची नुसती आठवणच येणार, पण आमच्या नशिबात खय काय हा. तू बाय नशीब काढलंस हा. आई, कदाचित भाऊजी मुंबईत घर घेतील आणि तुम्ही पण मुंबईत राहायला याल. कोणाच की तुझं भावाचे घर घेतलं मुंबईत. कित्या गरीबाची मस्करी करतस गो. मुंबई का आपल्यात फळणारी नाही. बघलस ना कशी भांडणं झाली ती. हे बघ माई, वर्षाताई मनानोच चांगले होसत खरंच. आनंदी, तुका ना सगळी चांगलीच वाटत, पण सांभाळा. माझा काया मी काय आपला निघून जाईन गो, पण तुझ्या नंदेचो या घरातलं वावर काय बरू नाही हा. मी बोलतोय तर माझा तोंड दिसता, पण एवढा लक्षात ठेव तुझ्या भल्यासाठीच बोलतोय. ते मागे 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 ये. हा 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 नाही ते ऐन वेळेला घोडागाडी अरेंज करता आली नाही ना. तर तुम्हाला आता फिरायचं म्हटल्यानंतर हे ठीक आहे ना. ठीक आहे ठीक आहे भाऊजी, घोडे काय आहेत ना ते मनात पळवूया. बरं ठीक आहे. हा, एक मिनिट. ये टाक्या शेट बसा. थांबा आधी टाक्याला. चला. गाडी इली, ए गाडी इली. बसले का सगळे? चल मेरे धन्नो. चला. चल चिंगे, मिस यू गो. चल. हे भाई, मजा येईल ना. होय तर, पण ना टांग्यात घोडे असते ना तर अजून मजा येईल असती. आयत्या वेळेला नाही झालं ग. बरा, मी काय रागवले नाही तुझ्यावर. तशी मजा पण येईल या. ही अशी मुंबई काय कधी बघितलेली नाही हा. काय ते सगळे दिवे पेटलेले, त्या गाडीकच ना आपल्या अख्ख्या गावाची लाईट लागलेली. टग्याने पण खूप मजा केली. चिंगी पण झोपली, दमून आली ना. तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती, दमली, झोपली. कसं लोळता तो.
आज माका लाते घालणार वाटतं यो. लोळू दे. हा तुम्ही झोपा इथे. अगो आणि तू? मी तर झोपते ना खाली. तुला काही हवंय अजून? माका नको. के पाय माझे. अगो काय झाला? आईना पाणीच नाही दिलं. माई इला या. झाला? आवरली सगळी कामं? होय. आनंदी, खाली झोपतस खरा, पण हीच जागा बरोबर आहे तुझ्यासाठी. माई काय बोलतस? आनंदी, काय झालं ग तुझं या? अगो कसा होतस तू? कसा सोचतस या सगळं? माई काय सोचतोय? माझा सगळ्यात चांगला हा. तू बघतस ना डोळ्यात. वय तर वरून सगळा चांगलाच दिसता गो. माका पण तुझा ह्याच सगळा सुख बघून वाटला आनंदी लय नशीबवान. पण दिसता तसा नसता म्हणतात ना, ताच खरा. आणि तुका बोलताय ना त्याच्यावर राग गेलो तरी चालात माका, पण बहिणीच्या काळजात बोलतय. आमका वाटलेला की आमची बहीण मुंबई कसा चांगलो संसार चालू असा त्याचो. घोल जीव लावत असत. पण हैसर बघते तर काय, अगो तसं कायच दिसत नाही. अगो आनंदी, आपल्या गावात बेबी आता तेना ना मुंबईत नोकरी पकडला ना. अगो नोकरी करताना तर घर 5 खोल्यांचा असा, ह्याच्यापेक्षा मोठा. त्या घरात पण सगळं असा, एसी, कपडे धुची मशीन, आणि ती गॅसवर असता ती चिमणी, ती पण असा. तुमच्याकडे नाही असा ना ती? ह्या सगळा सोड गो. पण तू जी कामा करतस ना, ती कामा तापण करता. खरा तर तुझ्यापेक्षा कमीच करता. ते का ना कामाचे पैसे गावतात. तुका काय गावता गो? गो आनंदी, तू कितीही नाकारलंस ना तरी बघतोय ना मी. आनंदी या काम कर, अगो आनंदी ता काम कर, अगो आनंदी केर काढ, अगो भांडे घास, आणि हा त्यांच्या पोरीचा पण सगळा कर. माई चिंगीचं मी माझ्या मनापासून करते. तुझं मोठेपणा असायो. अगो पण यांचा काय? ह्यानी ना तुका या घरात ह्याच्यासाठी सांदिला. अगो लगीन केला नाही गो, पण तुका बायकोचं मान दिला नाही काय गो? आता किती गपरवलंस? तुझ्या घरात सगळं अगो, एसी काय, मोठो टीव्ही काय, ह्यो मोठो बिचानो पण हा, पण तुझी जागा जमिनीवरच हा. माझ्याकडे बघ ना, ना माझ्याकडे एसी हा, नासो बेड हा, चटई टाकून जमिनीवर झोपताव आम्ही. तुमच्यासारखी मोठ्या मोठ्या हॉटेलात नाही जाणव आम्ही. परवडत नाही आमका. पण मी आनंदी रडलंय ना, माका काय खुपला ना तर माझो गोना माझ्या वांगडा असता. कधीतरी प्रेमान हाक मारता, प्रेमान हात धरता. माझा काय चुकीचा वाटला ना तर हक्कान भांडतय मी त्याच्या वांगडा. पण तो हक्क तुझ्याकडे नाही आनंदी. आनंदी, तुझं गोना सगळा करता तुझ्यासाठी, पण त्याच्यात जर गोवाचं प्रेम असूक लागता ना तर नाही अगो. आनंदी, राघवरावांनी माहिती मंगळसूत्र बांधून तुका बायको म्हणून आणलेला नाही.
घरातली कामा करूक आणलेला. आणि हा लेबल मात्र बायकोचा लावलेला.